नमस्कार मंडळी, मी रसिका दुरे तुमचं आपल्या रॉयल मलरी चॅनलवरती खूप खूप स्वागत करत आहे. तर मंडळी, सगळ्यात अगोदर तुमका आपल्या मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. मंडळींनो, आज असा गुढीपाडवो म्हणजे आपला मराठी नवीन वर्ष. वेदांत ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या 3.5 मुहूर्तांपैकी ह्यो एक मुहूर्त मानलं जातं. म्हणजे आजचा दिवस एकदम भारी आहे. आज सगळीकडे सगळ्यांच्या घराकडे गुढी उभारतली आणि मी सकाळी सकाळी उठलं आहे. आज मस्त कोवळा ऊन पडलेला असा, म्हटलं अगोदर व्हिडिओ करूया, कारण पण धूम नाही असं. तर आता आपण काम आटपूया. मम्मीने सकाळी सकाळी आपल्या खळ्यात शान काढलेला असा बघा. तर आता आपल्या रांगोळी काढूच्या मस्तपैकी. पप्पा उठलो सकाळी, कधीतरी उठलो, माझ्या आधी उठलो. ऑगी पण माझ्या आधी उठलो तडे, तो बघा नाता तो ऑगी. आणि रुद्र कधी उठले रे? दिया उठलाय कधी? झालं झाल्यावर कधी पावडर बिडर कितले आल्या ना. वा, तुम्ही गुढी उभी करता मग कायच नाही. तेव्हा आम्ही मोठी माणसं काय करतात तर बघू आणि आम्ही सगळा करू. ही सकाळी गुढीपाडवू उभारल्या नाही का, आम्ही संध्याकाळी उभारू. तुमचं काय नाही, पेपरच जाऊया तुम्ही फक्त. माहिती तर गव्हा माहिती गुढी उभारू. मम्मीच्या साडी बिडी घेऊन मस्त पैकी सर देव बिऊ कुदव. मी या साईला नाही बघलो. तर मंडळी, आपली सगळीकडे रांगोळी काढून झालेली असा. तुळशी समोर, खळ्याच्या दारात आणि आपल्या घराच्या दारात. आज गुढीपाडव्याच्या कारणानं आंघोळ घालायला चाल चाल उठ चाल. तुमच्या ऑगीला आंघोळ घालायची. व्हिडिओ काढायला भेटेल की नाही माहीत नाही, पण हे आमचं ऑगलो एकदम नखा येणारा माणूस आहे. बाकी घरातली सगळी कामं झालेली आहेत. आता मी आवरून येते. तर मंडळी, मी तयार झालं आहे स्पेशली गुढीपाडव्यासाठी. मस्तपैकी साडी नेसून तर मंडळी, गुढीसाठी आपलो हार करून झालेलो असा. खरं तर गुढीसाठी चाफ्याच्या फुलांचा हार करतात, पण ह्या वर्षी आमका चाफीच गावाक नाही, त्यामुळे गोंड्यांच्या फुलांचा हार झालेले आहेत. आणि सरजा गुढीपाडव्यासाठी जेवढा सामान लागतं तेवढा आणलेला असा, ठेवलेला असा. आणि ह्या गुढी वस्त्र जा की मी हुडोत्सवा घेतलेला. मी कायच खरेदी करू नाही हुडोत्सवाक, पण मी हा गुढी वस्त्र आवर्जून घेतलाय आणि आज आम्ही त्या गुढीवर लावतेलो.
अरे आम्ही हा म्हणा ते तिखट गाडावर काढतो ना. आमची गुढी उभारून झालेली असा आणि आता पूजा आणि पप्पा तडे मुंबईकरांची गुढी उभारतात. ते घराकडे नसल्या कारणान त्यांची गुढी आमकाच उभारची लागता. असं मी पाटाच्या भोवती रांगोळी वगैरे काढून ठेवलंय आणि त्यांच्या तुळशी भोवती पण काढलंय. वर किती आणि अर्धा त्यात जा दुसरं अर्धा भरा पाणी. मंडळी आमची गुढी उभारून झालेली असा, त्याचप्रमाणे सगळ्यांची पण गुढी उभारून झालेली दिसतात. आता आपण बघूया कोणाची गुढी मोठी दिसते. ही आमची गुढी दिसता हा. तर पुन्हा एकदा तुमका सगळ्यांका नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आता आपण बघूयात मम्मीने जेवण केले ना, नैवेद्य काय केले ना तो नैवेद्य झालो असतो इतक्यात. मी तर बाहेरच होतं आहे, सगळा गुढी उभारतानाचं सगळा काम करत होतं आहे आणि व्हिडिओ शूटिंग पण चालू होता. चला फोटोशूट करून झालेला असा माझा. आणि ऑगी पण आमचा आज घाललेलो हा, तो तुम्ही मगाशी बघितलाच असतालाय. व्हायचंच क्लिप काढलं कारण येऊन हा घर देऊ नये, मग ठरलंय आणि हा घातलंय. आणि आता नैवेद्याची तयारी. ऑगी तू बाजूक रव रे. नैवेद्य घालू आहे. गुढीपाडव्याचा स्पेशल गोड पदार्थ श्रीखंड. आणि ऑगीन मार खाल्लेलो हा मस्तपैकी एकदी जेवणात तोंड घालता म्हणून. सगळ्यात अगोदर चुलीक वाडी दाखवची. त्या गॅसाचो तुटवडो जसो निर्माण झालो ना, तेव्हा सगळ्यांका चुलीचा महत्त्व कळलेला असा. आणि आता आमका पण काय टेन्शन नाही, कारण आम्ही गावातली माणसं असो. जरी गॅस संपलो ना तरी आमच्याकडे दुसरं पर्याय असा, तो म्हणजे चूल. आणि चुलीक लागणारी लाकडा ही आम्ही रानातून गोळा करतो. आणि आमची लाकडा गोळा केलेली आहेत. गेल्या वेळी पण मी व्हिडिओ टाकलेला आहे, आम्ही लाकडा हाडू गेलो रानात डोंगरात ती. तर ही लाकडा ही थोडीच आहेत आणि अजून आमका लाकडा करूची असत, कारण की पावसाळ्यात लागतली आहेत लाकडा. त्यामुळे लाकडांका जाऊ खया. आणि जी शहरातली माणसं ज्याप्रमाणे कोरोनात परत गावात परतलेली ना, लॉकडाऊन लागलेला म्हणा, तशी आता गॅस संपल्यावर परत गावातच परतली. आता सगळ्यांका गावाकडचं महत्त्व आणि आपल्या चुलीचं महत्त्व कळताला. हे वाडी असत ते पूर्वजांका. कोकणात कुठचो पण सण असा नाही, चुलीक आणि पूर्वजांका वाडये हे दाखवलेच जातात न विसरता. आणि त्यानंतर तुळशीक देवाकडे आणि सण जो असतात काय असतात त्याच्याकडे. आता गुढीपाडवा असा, सो आता गुढीपाडव्याकडे नैवेद्य दाखवतो. आणि आमच्या मम्मीन ऑगीक आमच्या वाडी दाखवलेली असा. वडसा नाही त्याला शेवया खातोय ऑगी, इकडे बा हावरो ऑगी. तर मंडळी आता आम्ही जेव बसलो. आणि जेवणात असा भात, हिरवटण्याची आमटी, शेवय, श्रीखंड,
आणि वालीची भाजी मका नाही घालू का वालीची भाजी घाल तुम्ही पण या जेव आम्ही येतो आम्ही बसलो तू काय विचारलं तू काय विचारलं तू काय विचार विचारलं तू काय विचारूक नाही मी कळला गौरव खबर पुढे हां वालीची भाजी दुपारी थोडा झोपण आता उठलो आणि गुढी बघा आमची आणि आता हडी गणपतीची माळी टाकूची आहे खुळ चल चल कामाक चाल चल कामाक चल चल हॅलो हॅलो मंडळी मित्रांनो मी रेहान घरी गबरे मदत करूया तर मंडळ आम्ही रेहान जुदी आहे आम्ही रेहान जुदू हाय पप्प्या थवाड पडत राहिलं गबरो अरे ते बाजूक राहू मध्ये ऊन जास्त येईल आता जोडा मरणाची गेली ते का पुढे घेतले रे घालू 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 घातलं आता इली तर पुढे परतले खालते गाडी ना मोठी तुमच्या आधी मी पोतले बघा तुम्ही तुमच्या आधी मी पोतले अगे चल रे ये चल जाऊया माती भरून जाऊया त्या दिवशी आम्ही तिथं माती भरून ठेवलेली आमची गणपतीची माती होती आणि हो जाम लागले हो जाम खूप लागले आहेत आतमध्ये पण होत मोठे होत आईचा तीनच काढलंय तीन मी खातलंय गोड नाही होत काढायचे आणि खायचे तुम्ही लागले खालते लागले प्रँक करूया प्रँक हा कोणा होय दामे कसा कोणा होय माका माका कुली धर बाबा खाऊन दिलं काय जोड हा कितकेदा पापू कुठे गेलो पाप्या पाप्या
कच्चे खाताय मॅडा. तुम्ही ओके तो गाडी तो खडी फिरता तो आता गाडी घालून राहा. हॅलो कले वीरा गो तुका भियायला होतो तुका मारून नाही जरा जरा इधर ये या भी ये. परत खाना काय नाव माका नाही होता ना होता वत मग ह्याच्यात होतं माका तर असं वाटतं की माती खालसून वरती अडूक 4 ते 5 तरी ट्रिप मी मारू गई. कारण माती खूप भेटाय आपण थोड्याच वेळात. तर मंडळी आमची माती बिती भरून झाली मस्तपैकी फ्रेश झालंय आणि आता आम्ही निघालो वाडी. गार्डनात जाऊचा नाही गार्डनात जाऊचं पप्पा तू गार्डनात जाऊचा नाही मग खाऊ जाऊचा जेव जाऊचा खाऊकच जाताला या काय करू जातो ती काय करू जातो पप्पा आम्हाला भूक लागली आपण जेवायचं जाऊन. आपण जेवायचं ती एका जात आहे माहिती असा कोण ती या ती तुझा व्हिडिओ काढतोय. नाटक चालू आहे मंडळींकडे. आता मी वाडीच्या गार्डनात दिलं ह्या पोरा घेऊचा ह्या पोरा वाडीचा गार्डन. आता एवढा काय यांचा गार्डन नाही पण शाळेत असताना खूप वाटा वाडीचा गार्डन म्हणजे खूप काहीतरी मोठा असा. आणि 11 बरेच आम्ही येऊ सर बंक मारून 5 मिनिटं बघलं लाईट काढलं मी चांगलं आहे मा उशीर झालो ना आता येईल तो झोप घेऊया. पप्या मंडळी सूप येईल असा चिकन सूप टेस्ट करताय आणि तुमका पण सांगते. हळू पे हळू पे टेस्ट बरी आहे. आता आमची दुसरी ऑर्डर दिलेली असा चिकन हंडी आणि रोटी. खाली ना पोहोचलो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या रॉयल मालवणी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.